प्रत्येकाच्या अडचणीत मदतीला धावून जाणारे कर्तव्यनिष्ठ असे शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष हेलसे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। एकीकडे आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन तर दुसरीकडे संध्याकाळी वाढदिवसानिमित्त प्रजापती हॉल येथे अभिष्ट चिंतन समारोहाचे भव्य आयोजन करण्यात आले। यावेळी हेलसे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संतोष हेलसे यांचे अभिष्ट चिंतन केले। निमित्त वाढदिवसाचे होते म्हणून मान्यवरांच्या हस्ते येथे महिलांना साड्या वाटप तर पुरुष मंडळींना कपड्याचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। तर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून संतोष हेलसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली। संतोष हेलसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विजय चौगुले यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। वारे आता वेगवेगळ्या पद्धतीने वारे वाहायला लागलेले आहेत, पण आज खऱ्या अर्थाने सेक्टर 2 मध्ये आणि ऐरोलीमध्ये सेक्टर 2 मध्ये वेगळे वारे वाहायला लागले। सामाजिक कार्याचा आपण बाऊ न करता शांतपणे दुर्गा माता मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून संतोष हेलसे हा आपल्या पद्धतीने सामाजिक कार्य करत होता आणि सामाजिक कार्य करता करता या विभागातील शिवसेनेचा विभाग प्रमुख सुद्धा झाला, पण कुठं मीपणा त्याला कधी शिवला नाही। शेवटी आयुष्यामध्ये मनुष्य काय करतो, आपण जे चांगले काम करू त्याचेच लोक उवा पोवा करत असतात। बाकीच्या गोष्टीचा की कोणी काय आहे, विजय चौगुले कोण, आप्पा कोण हे कोणी पाहत नाही। आपण जे चांगलं काम करतो त्याच्याकडे लोकांचं लक्ष असतं। आज दुर्गा माता मंदिर एवढ्या वर्षापासून मला वाटतं जेव्हा होती तेव्हापासून ते मंदिराचं जोपासना केली गेली, त्याची पूजा अर्चा केली गेली आणि त्या मंदिराच्या माध्यमातून दुर्गा मंदिराच्या माध्यमातून आज एवढं मोठं आपल्या लोकांचं एक त्या मंदिराच्या बाबतीत एक श्रद्धा आणि सबुरी राहून आज त्या ठिकाणी सर्वजण एकत्रपणे यायला लागले। त्या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की मी बघितले बॅनर वगैरे, मी रामाशीषला गाडीतून दाखवत होतो बॅनर, भावी नगरसेवक आपण बोलून चालत नाही। भावी नगरसेवक आपल्याला लोक निवडून देतात, आपण आपलं काम करत राहावं। कायमस्वरूपी भावी नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं तर लोक डोक्यावर घेतील, लोक आपण चांगलं केलं तर त्याची प्रशंसा सुद्धा करतील, म्हणून आपले चांगले काम आपण करत राहू। तर संतोष हेलसे यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या। सर्वांना जय महाराष्ट्र। आज माझा वाढदिवस असल्याने सकाळपासून कार्यक्रमाचा मेडिकल कॅम्प ठेवलेला, मेडिकल कॅम्प डोळे तपासणी वगैरे सर्व ठेवलेलं आणि आज संध्याकाळी चौगुले साहेब जे आमचे सर्व आहेत, चौगुले साहेबांच्या माध्यमातून एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम झालेला आहे। त्यांचा आशीर्वाद असला तर पुढे तो होईल, पण सध्या त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे। पुढे काय घडेल काय न घडेल हे सर्वांना माहिती आहे। आता फक्त एक इशारा दिला त्यांनी, सेक्टर 2च्या समजण्यावाल्याला इशारा काफी आहे, त्या माध्यमातून त्यांनी इशारा दिलेला आहे। आता समोरचं काय समजेल त्याला बघू घेऊया। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।